सोलापूर महापालिकेत मोठ्या प्रमाणावर पदोन्नतीसह पहिल्या टप्प्यात 100 अधिकारी कर्मचारी बदल्याचा आदेश मंगळवारी निघण्याची शक्यता असून दुसऱ्या टप्प्यातील बदल्याही लवकरच होणार आहेत। सोलापूर महानगरपालिकेत प्रशासकीय कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी आणि दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर पदोन्नतीवर बदल्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात विविध विभागातील सुमारे 100 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदल्या करण्यात आल्या असून मंगळवारी या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी होण्याची शक्यता आहे। महापालिका प्रशासनाने अनेक दिवसांपासून विविध विभागातील रिक्त पदे, पदोन्नतीस पात्र अधिकारी कर्मचारी आणि प्रशासकीय गरजांचा आढावा घेत बदल्यांचे नियोजन केले आहे। या प्रक्रियेत महसूल, आरोग्य, अभियांत्रिकी, लेखा, प्रशासन, कर, बांधकाम, अग्निशमन तसेच इतर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे। याशिवाय दुसऱ्या टप्प्यात आणखी सुमारे 100 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असून त्याचे आदेशही लवकरच काढण्यात येणार आहे। त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल होणार आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या 3 ते 5 वर्षांपासून एकाच पदावर आणि एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने बदलीच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे। यामुळे दीर्घकाळ एकाच ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून प्रशासनात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। या बदल्यांमुळे अनेक विभागांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असून कामकाज अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। बदल्यांच्या आदेशानंतर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीनं नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देशही दिले जाण्याची शक्यता आहे। महापालिकेतील या मोठ्या प्रशासकीय फेरबदलाकडे अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांचेही लक्ष लागले असून मंगळवारी पहिल्या टप्प्यातील आदेश प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील बदल्यांची प्रक्रियाही वेगाने पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।